हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो. 10 दिवसांपासून व्हिडिओ नव्हते कारण माझी तब्येत बरी नव्हती. मला फ्लू झाला होता. मी कम्युनिटी पोस्ट केली होती, तर कम्युनिटी पोस्टला खूप छान प्रतिसाद आला. बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केले की ताई गेट वेल सून, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत आहोत. इतकी छान मला फॅमिली स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली आहे की काय सांगू. फक्त ते मला रिप्लाय ऐकून मला खूप आनंद झाला की तुम्ही माझी इतकी काळजी करता. माझी ती काळजी केल्याबद्दल, तुम्ही इतका वेळ इतके दिवस थांबले, वेट केलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. तुम्हाला मनापासून थँक्यू. ज्यांनी मला इतके सुंदर कमेंट्स केले, मी त्यांचे आभार व्यक्त करते. मला दुसरं काहीच नको. तुम्ही एवढं प्रेम देत आहात तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तर आता थोडं बरं वाटतं आहे मला. तरीसुद्धा आवाज माझा तुम्हाला खराब येणार आहे कारण अजूनसुद्धा थोडा विकनेस आहे मला. पण कसं आहे की तुमच्याशी बोलल्याशिवाय पण मला होत नाही. म्हणजे थोडंसं कॅमेऱ्यासमोर आला, आता सवय झालेली आहे, तर थोडं बोललं की बरं वाटतं. आणि आजारपण पण कसं असतं की पडून राहिलं की जास्त आजारीसारखं वाटतं. थोडं कॅमेऱ्यासमोर आलं, बोललं तर मलासुद्धा बरं वाटतं, म्हणजे तेवढं. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची विशेष सेवा केली तर त्याचं कैक पटीने आपल्याला फळ मिळतं. गणपती बाप्पांचे कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर 3 जुलैला शुक्रवारी संकष्टी चतुर्थी आहे. तर या दिवशी मी तुम्हाला करावयाचे 3 उपाय सांगणार आहे. आमचे जे गुरुजी आहेत, म्हणजे ब्राह्मण आहेत माझ्याकडे, ते नेहमी येतात, तर त्यांच्याकडून मी हे 3 उपाय घेतलेले आहेत आणि मी स्वतः हे उपाय करत असते, म्हणून मी तुम्हाला ते आज 3 उपाय देणार आहे. तर हे 3 उपाय केल्याने तुमचं एखादं तुमच्यावर दुःख असेल, संकट असेल तर ते दूर होईल. मग ते कुठलेही दुःख असो, पैशांच्या समस्या असो, किंवा घरात वादविवाद होत आहेत, किंवा एखादं तुमचं काम रखडलं आहे, ते काम होत नाही, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरीसुद्धा ते कामं रेंगाळत चाललं आहे, म्हणजे खूप सोपं आहे काम, तरीसुद्धा होत नाही, तर ते काम तुमचं मार्गी लागणार आहे. ते काम तुमचं झटपट होणार आहे. आणि यासोबतच मुलांची जर अभ्यासात प्रगती होतच नसेल, मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल, मुलांचा अभ्यासात मन लागत नाही, किंवा मुलांना किती अभ्यास करा तरी यश मिळत नाही, तर यासाठी आईने करावयाचा एक उपाय आहे. असे मी तुम्हाला आज 3 उपाय सांगणार आहे. म्हणजे मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होईल, तुमचे जे काही कामं अडकलं असतील ते होतील, ते कामं होतील, आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रभावशाली मंत्र देणार आहे. संकष्टी चतुर्थीला या मंत्राचा जर 11, 21, 51 किंवा 108 वेळा जप केला गेला, ज्या घरात याचा जप होतो या मंत्राचा, त्या घरात कुठलीही बाधा राहत नाही, कुठलंही दुःख संकट त्या घरावर येत नाही, त्या घरात सुख समृद्धी येते आणि कुटुंबात शांतता नांदते. सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतात. नकारात्मकता असेल तर ती दूर होते. असा हा मंत्र आहे. हा मंत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. स्टार्ट टू एंड नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहिला जो उपाय आहे आपला सुखसमृद्धीसाठी आणि धनलाभासाठी. धनलाभासाठी म्हणजे तुमचा पैसा कुठेतरी अडकतो आहे, आरोग्य कोणाचं खराब राहत असेल, किंवा पैसा तुम्हाला पुरत नाही आहे, कुठे ना कुठे तुमचा पैसा जातो आहे, किंवा पैशांमध्ये तुमची वाढ व्हावी, म्हणजे तुमचा पैसा वाढत जावा, तुमचा बिझनेस असेल किंवा तुमची नोकरी असेल तर त्यात पैशांमध्ये वाढ व्हावी, यासाठी हा उपाय आहे. आणि घरात सुख यावं यासाठी सुद्धा हा उपाय आहे. तर यासाठी तुम्हाला विड्याचं पान लागणार आहे आणि चंदन पावडर लागणार आहे. चंदन पावडर घ्यायची, त्यात थोडंसं गंगाजल किंवा पाणी टाकायचं, किंवा गुलाबजल असेल तुमच्याकडे ते टाकलं तरी चालेल. त्याची थोडीशी पेस्ट करायची आणि ती पेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्या विड्याच्या पानावर जो गुळगुळीत भाग असतो बघा, विड्याच्या पानाचा म्हणजे मागचा जो असतो तो रखरखीत असतो आणि आतला जो भाग असतो तो गुळगुळीत असतो, त्या पानावर तुम्हाला ओम गण गणपतये नमः, त्या पानावर ओम गण गणपतये नमः असं तुम्हाला त्या चंदनाच्या पेस्टने लिहायचं आहे. आता तुम्ही अगरबत्तीची काडी घेऊ शकता, किंवा आगपेटीची काडी घेऊ शकता, किंवा दुसरी काडी घेतली तरीसुद्धा चालेल. असं तुम्हाला त्यावर लिहायचं आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र लिहायचा आहे. आणि लिहिल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी ते पान अर्पण करायचं. नाव वर पाहिजे तुमचं, आणि जे देठ आहे पानाचं ते गणपती बाप्पांकडे करायचं आहे.
किंवा त्यांच्या हातावर अर्पण करा. आणि 21 दुर्वांची तुमच्याकडे जुडी असेल तर ती जुडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची. जुडी अर्पण करत असताना जी आपण आणतो रेडीमेड ती डायरेक्ट ठेवायची नाही. कारण गणपती बाप्पांची जुडी म्हणजे कशी असते की त्याला 3 पानं पाहिजे, असे 3 काड्या पाहिजे. आपण काय करतो, आणतो त्या एका याच्यावर 4-4, 5-5, 6-6 असतात. तर ते निवडून घ्यायचे, आधी ते काढायचे, सगळे मोकळे करायचे आणि त्या 3-3 काड्या बघितल्या जायला पाहिजे. तरच त्याला म्हणतात दुर्वा, ज्याला 3 काड्या असतात. अशी दुर्वा तुम्ही तयार करायची आहे 3-3 काढून. आणि ती दुर्वा तुम्हाला म्हणजे 21 जुडी त्याचा बंच करायचा आणि त्या 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचा. आणि हे सगळी क्रिया करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत करत हा मंत्र म्हणत तुम्हाला एक क्रिया करायची. सगळ्यात आधी सकाळी थोडं लवकर उठा, गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्या. गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकतात. तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर मोबाईलवर लावा, यूट्यूबवर, आणि त्यानंतर तुम्ही अभिषेक करू शकता. आणि धूपदीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे. आता हे पान तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलं तर ते पान दिवसभर तसंच ठेवायचं. आणि गणपती बाप्पांना तुमची काय समस्या आहे तुम्हाला सांगायची आहे की गणपती बाप्पा हे माझं विघ्न दूर करा, ही माझी समस्या दूर करा, माझी ही इच्छा पूर्ण करा, असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. पैशांच्या तुमच्या काय समस्या आहेत त्या सांगायच्या, तुमच्या घरात नकारात्मकता आहे ती सांगायची. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पान तिथून उचलायचं आणि ते पान तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. किंवा तुमच्या घरात एखादं झाड असेल किंवा बाहेर खाली झाड असेल तर त्या झाडात ते पान ठेवून द्या किंवा पुरून द्या खाली, तरीसुद्धा चालेल. म्हणजे ते ॲटोमॅटिक म्हणजे विसर्जित होईल त्या मातीमध्ये. आता यानंतर दुसरा उपाय म्हणजे संकटात तुम्ही खूप मोठ्या संकटात फसले आहात, तुमच्यावर दुःखांचा डोंगर कोसळत आहे. मग तो कुठले संकट असू शकतं, मग ते तुम्हाला सारखं कर्ज घ्यावं लागतं, पैशांच्या समस्या येतात, किंवा घरात खूप वादविवाद होत आहे, किंवा कोणी तुमचं ऐकत नाही, तुम्हाला खूप मनस्ताप होतो आहे, किंवा तुमचा सारखा घरात अपमान होतो आहे, तुम्हाला पाडून घालून बोललं जात आहे. कोणतंही दुःख संकट ते असू शकतं. तर त्या दुःख संकटातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. किंवा तुमचं एखादं काम आहे, ते काम तुम्ही करत आहात परंतु त्या कामात तुम्हाला यश येत नाही, नोकरीच्या संदर्भात असेल, नोकरी लागत नाही तुम्हाला, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, तुमचं प्रमोशन होत नाही प्रयत्न करून सुद्धा, किंवा तुम्ही कुठलं तरी काम करत आहात पण त्यात तुम्हाला यशच मिळत नाही, तर त्या कामात तुम्हाला यश मिळण्यासाठी ते काम लवकरात लवकर व्हावं यासाठी उपाय आहे. हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी करायचा आहे. सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे, चंदन घ्या, त्यात गुलाबजल, गंगाजल किंवा पाणी टाका, किंवा कुंकू घ्या, त्यात गुलाबजल किंवा पाणी टाका आणि त्याची पेस्ट करायची. जो विड्याचा पानाचा मधला भाग आहे गुळगुळीत, त्या पानावर तुम्हाला श्री लिहायचं आहे मध्यभागी, किंवा स्वस्तिक काढायचं आहे मध्ये, स्वस्तिक काढा किंवा श्री लिहा. आणि त्यानंतर ते पान तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं, धूपदीप लावायचा आणि गणपती बाप्पांना तुमचं जे काही तुमचं दुःख संकट आलं ते सांगा, तुमचं एखादं काम होत नाही ते सांगा की बाप्पा हे विघ्न दूर करा आणि हे माझं काम होऊ द्या, या दुःख संकटातून माझी मुक्ती करा, कर्ज असेल कर्जाबद्दल सांगा, असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर ते पान त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं. देठ गणपती बाप्पांना म्हणजे गणपती बाप्पांकडे देठ करायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला त्या पानावर म्हणजे पान ठेवल्यानंतर बाप्पांसमोर बाप्पांच्या चरणी, तर त्यावर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, एक स्वच्छ नाणं घ्यायचं, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, स्वच्छ करायचं आणि त्यानंतर ते पुसून त्यावर ठेवायचं आहे. आणि अख्खी सुपारी येते बघा, अख्खी सुपारीसुद्धा स्वच्छ करून घ्यायची आधी धुवून पुसून, आणि ती सुपारी तुम्हाला त्यावर ठेवायची आहे. आणि त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि पूजा करायची. आणि ते पान तसंच बाप्पांजवळ ठेवायचं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. प्रार्थना केल्यानंतर ते पान दिवसभर तसंच तुम्हाला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पान तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करा, किंवा एखादं झाड असेल जसं मी सांगितलं त्या झाडात तुम्ही पुरून द्या. आणि त्यानंतर जी सुपारी आणि विड्याचं जी सुपारी तुम्ही घेतलेली आहे आणि 1 रुपयाचं नाणं घेतले, ते तुम्हाला एखादं लाल कापड असेल तुमच्याकडे त्यात बांधायचं आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवून द्यायचं. तुमचं शॉप असेल शॉपच्या तिजोरीमध्ये ठेवा, किंवा घरात तिजोरीमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल, किंवा पर्समध्ये कोणाचा हात लागणार नाही, जिथे तुमचा पैसा असेल तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता.
अशा पद्धतीने 2 उपाय आहेत. आता तिसरा उपाय म्हणजे मुलांसाठी. म्हणजे मुलांसाठी आई करू शकते, वडील करू शकता किंवा काका किंवा मावशी कोणी घरात दुसरं असेल मोठं, तर तुमच्या मुलासाठी तुम्ही करू शकता. मुलांनी केलं तर काही हरकत नाही, नसतील करत तर तुम्ही सुद्धा करू शकता हा उपाय. तर फक्त मुलांना फक्त एकच गोष्ट सांगायची की विड्याचं पान घ्यायचं, विड्याच्या पानाच्या देठाला केशर किंवा हळद लावायचं. आता हे देठ असतं बघा, त्याला केशर किंवा हळद लावा. आता केशर लावत असताना कसं लावायचं, दुधात थोडं केशर भिजवायचं, ओलं करायचं आणि त्याचा गंध लावायचा. हळद लागून जाईल, तुम्हाला ओली करायची गरज नाही. आणि गणपती बाप्पांना ते पान अर्पण करा. जर मुलं मोठी असतील करू शकतात तर त्यांना सांगा तुम्ही लावून द्या आणि बाबा हे घे पान आणि बाप्पांना अर्पण कर. आणि त्यानंतर मुलांना प्रार्थना करायला सांगायची की म्हणजे माझी एकाग्रता वाढू दे गणपती बाप्पा, माझ्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे, माझी बुद्धी तल्लक होऊ दे, मला माझ्या अभ्यासात प्रगती कर, माझा अभ्यास लक्षात राहत नाही तर मला माझा अभ्यासात वाढ होऊ दे, असं गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि जर मुलं करत नसेल तर तुम्ही सांगा गणपती बाप्पांना, ते पान गणपती बाप्पांना अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं किंवा झाडाखाली तुम्हाला पुरून द्यायचं आहे, ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 उपाय मी सांगितले आहे. तर 3 उपाय विश्वासाने श्रद्धेने करा. जे उपाय म्हणजे खरंच त्यात काहीतरी तथ्य आहे तेच उपाय मी तुम्हाला देत असते. मी स्वतः म्हणजे गुरुजींकडून उपाय घेते, असं कुठूनही उपाय घेत नाही. आमच्या गुरुजींवर मला विश्वास आहे, ते नेहमी माझ्या घरी येतात. माझ्या घरी ज्या काही पूजा वगैरे सत्यनारायण असतं गणपतीचं, त्यावेळेला पण ते गुरुजी येतात. तर त्यांच्याकडूनच मी हे उपाय घेत असते आणि तुम्हाला देत असते. खरंच ते उपाय खरंच ज्योतिषशास्त्रीय उपायसुद्धा करत चला, त्यांचे उपाय खरंच चांगले असतात. म्हणून मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही सुद्धा उपाय करा, तुमचं सुद्धा कल्याण होईल. आता शेवटचं म्हणजे मंत्र, जो या दिवशी संकष्टी चतुर्थीला हा मंत्र 11, 21 वेळा, 51 किंवा 108 वेळा व्हायलाच पाहिजे. या दिवशी तुम्ही कमीत कमी 21 वेळा या मंत्राचा जप करा. तुम्हाला गणपती स्तोत्र माहिती असेल बऱ्याच जणांना. प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकम भक्तावास स्मरे नित्य आयु कामार्थ सिद्धये. हे 2 लाईन म्हणजे हा जो मंत्र आहे 2 लाईनचा, या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. परत एकदा सांगते, प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकम भक्तावासा स्मरी नित्य आयु कामार्थ सिद्धये. फक्त 21 वेळा याचा जप केला तरी सुद्धा चालेल. तुम्ही पण करा, मुलांना पण सांगा, घरातल्या प्रत्येकांना या मंत्राचा संकष्टी चतुर्थीला या मंत्राचा तुम्ही जप करत चाला. बघा तुमच्या घरात तुम्हाला अनेक बदल दिसतील. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, आपण गौरीपुत्र गणपतीला नमस्कार करत आहोत, जो आपल्या भक्तांच्या ऋणात राहतो. सर्व इच्छा तो आपल्या भक्तांच्या पूर्ण करत असतो. तर संकष्टी चतुर्थीला 21 वेळा या मंत्राचा जप कर. आपण सेवा करतो त्यासोबत थोडी उपाय पण करत चला. म्हणजे काय होते, या उपायांनी आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरात जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण तयार होतं आणि ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या दूर होतात, यात काही शंकाच नाही. तर तुम्ही शांततेने माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे आभार. आता आपले डेली रेग्युलर व्हिडिओ येतील, व्हिडिओमध्ये खंड पडणार नाही. तर मला इतका तुम्ही सपोर्ट केला, मी आजारी होती, मला समजून घेतलं, तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, खूप खूप थँक्यू. तर जर या दिवशी महिलांचे पिरियड्स आले तर दुसऱ्या कोणी उपाय केला तरीसुद्धा चालेल, घरातल्या कोणी केलं तरीसुद्धा त्याचं जे फळ आहे त्याचं फळ सगळ्यांना मिळत असतं. म्हणून घरातल्या एकाने उपाय केला तर सगळ्यांना त्याचं फळ मिळतं. तर कोणीतरी हे उपाय तुम्ही नक्की करा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईप या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम गणपतये नमः नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.